मी कालपासूनच खूप एक्सायटेड होते, कारण होळीचा सण आहे म्हणून. होळीचा सण हा प्रत्येकालाच आवडतो. पण आज सकाळी अचानकच प्रणयची तब्येत खूप बिघडली. त्याला खूप ताप आलेला. मुलांची तब्येत ठीक नसली की कशातच मन लागत नाही. म्हणून मग सण आहे शेवटी करावं तर लागेल म्हणून दुपारीच स्वयंपाकाला लागले, कारण पुरणपोळीचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखवायचा होता होळीला. आम्ही सर्वजण एकत्रच होळी साजरी करतो. मग होळी वगैरे रचली होती. मग तिथे जाऊन होळीची पूजा केली, हळदी-कुंकू वगैरे लावले. त्यानंतर नैवेद्य दाखवला व होळी पेटवली व होळीच्या भोवतीने सर्वांनी गोल फिरून बोंब ठोकली. होळीचा सण आनंद, रंग आणि प्रेमाचं प्रतीक आहे. लोक होळी पेटवून वाईट गोष्टी दूर करण्याचा संकल्प करतात. होळी पेटवून वाईटाचा नाश केला जातो. सर्व काही वाईट गुण आहेत ते या होळीमध्ये जळून जाऊ दे व आपल्या हातून कायम सत्कर्मच घडू दे, असं या होळीकडून मागायचं असतं. त्यानंतर मी 5 मिनटं तिथं थांबले. होळी वगैरे पूर्णपणे पेटल्यानंतर मग मी घरी आले. मी सिंपल रेडी झाले होते. त्यानंतर पोळीचं जेवण वगैरे पूर्ण बनवलं होतं. पोळी, कटाची आमटी, बटाट्याची भाजी व भात व भजी बनवली व घरच्या देवाला नैवेद्य दाखवला. आजच्या पुरते एवढेच. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.